पितृश्राद्ध कोणी करावे? पतीनंतर मुलगा नसेल तर स्त्री श्राद्ध करू शकते का? मुलगा नातू नसेल तर यांनी काय करावे? श्राद्ध. नमस्कार मित्रांनो. वर्षातील 15 दिवस पितृपक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्षाच्या काळात अनेक सण आपल्या पितरांच्या शांतीसाठी विविध प्रकारचे उपाय करत असतात. परंतु या पितृपक्षाच्या काळात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की ज्या पितरांना पुत्र होत नाहीत त्यांचं तर्पण साध्य म्हणजे श्राद्ध आणि विधी कोण करणार? धार्मिक शास्त्रानुसार सून किंवा पत्नीलाही श्राद्ध करण्याचा अधिकार असू शकतो का? शिवाय पितरांच्या पूजेसाठी विविध प्रकारचे नियम आणि अधिकार ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. यामध्ये वर्षभरात श्राद्धासाठी किती दिवस असतात, कोण कोणाचे श्राद्ध करू शकतो हे सुद्धा सांगितले गेले. यासोबतच पितृपक्षात श्राद्ध करता येत नसेल तर पितर संतुष्ट होण्यासाठी काय करावे याचाही उल्लेख आहे. श्राद्धासंबंधी शास्त्रानुसार या सर्व प्रश्नांची उत्तरे चला जाणून घेऊयात. पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी विधी करणं महत्त्वाचं आहे अशी धार्मिक धारणा आहे. पितृपक्षात पितरांचा आदर आणि शांती करण्यासाठी कुटुंबातील सदस्य श्राद्ध, अर्पण, पिंडदान आदी करत असतात. असं मानलं जातं की या कृती केल्याने वर्षभर पितरांची कृपा कुटुंबावर राहते आणि अडथळेसुद्धा दूर होतात किंवा दूर होत असतात. कारण पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये पूर्वज पृथ्वीवर येत असतात, म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी विधी केला जातो. पण वडिलांना मुलगा किंवा नातू नसताना अनेक कुटुंबात संकट निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत विधी कोण करणार? तर गरुड पुराणात त्याचं उत्तर मिळतं. गरुड पुराण या धार्मिक ग्रंथानुसार एक श्लोक आहे. हा श्लोक आहे, पुत्राभावे वधू कुर्यात भर्याभावे या सोदना, शिष्यो वा ब्राह्मणा सपिंडो वा समाचारित, ज्येष्ठस्य वा कनिष्ठस्य भ्रातु पुत्रस्य पौत्रेक, श्राद्धा मात्रदिकम कार्यपुत्रहीनेत खगा. म्हणजे जो पितृपक्षात मुलगा नसतानाही तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध यांसारखं जे वडिलांची विधी करू शकतात. गरुड पुराणातील श्लोक क्रमांक 11, 12, 13, 14 यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींना पितृंचं श्राद्ध करण्याचा अधिकार हे सांगितलं आहे. याबरोबरच मोठा किंवा लहान मुलगा नसताना सून आणि पत्नीला ही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकुलती एक मुलगी यांचाही समावेश आहे. जर पत्नी हयात नसेल तर भाऊ, पुतणे, नातू, पुतणे यांनाही श्राद्धविधी करण्यास पात्र मानलं गेले. शिवाय शास्त्रानुसार श्राद्ध, पिंडदान आणि विधी करताना महिलांनी विधी करताना लक्ष दिले पाहिजे. तसे पितृपक्षात त्यांनी पांढरी कपडे किंवा पिवळ्या रंगाची कपडे घालावेत. याशिवाय पितृतर्पण करताना महिलांनी हे लक्षात ठेवायला हवं की त्यांना पाण्यात कुशव व काळे तीळ टाकू नये, कारण तसे करणे शास्त्रानुसार निषेध मानलं गेले. मित्रांनो, तर अशा प्रकारे ज्यांना मुलगा, नातू नसेल त्यांनी पितृपक्षात श्राद्ध करावं. तर मित्रांनो, तुमच्याही घरात जर अशी काही अडचण असेल तर तुमच्याही घरातील महिलांनी जर श्राद्ध केलं तर चालेल. जर काही अनुभव असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.